महाराष्ट्रात राहून मराठी बोलणार नाही हे चालणार नाही. प्रवाशांनीही रिक्षा चालकांशी मराठीत बोलावं, प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठीची डेडलाईन पुढे ढकलली. आरटीओ अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर मुदतवाढीबाबतचा अंतिम निर्णय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. 4 मेला होणाऱ्या हिंदी भाषिकांच्या संपाला मनसे देणार उत्तर. परप्रांतीय रिक्षावाल्यांची दादागिरी खपवून घेऊ नका, उत्तर जशास तसं द्या. राज ठाकरेंचं मनसैनिकांना संपावर लक्ष ठेवण्याचे आदेश. महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्यांनी मराठी शिकायलाच हवी, पण हे करताना दमदाटी गुंडागर्दी सुरू आहे. नाव न घेता इम्तियाज जलील यांचा मनसेला टोला. मतदारांवर दबाव आणण्यासाठी बंगालमध्ये सशस्त्र पोलीस तैनात. जिथे जिथे निवडणुका तिथे तिथे मोदी शहा जातात. संजय राऊतांचा हल्लाबोल. राज्य शासनाच्या पद्म पुरस्कार समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान नाही. सरकारकडून समितीच्या स्थापनेचा शासन निर्णय प्रकाशित. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना स्थान न दिल्यानं चर्चा. केईएमचं नाव बदलायला ठाकरे गटाचा तीव्र विरोध. किशोरी पेडणेकर, अजय चौधरी केईएम मध्ये दाखल. रुग्णालय अधिष्ठात्यांची घेतली भेट. आधी ट्रम्प टॉवरचं नाव बदला. केईएमचं नाव बदलण्यावर राऊतांचं लोढांना आव्हान, तर राऊतांच्या आव्हानावर लोढांचं नो कमेंट्स. कोल्हापुरात पुरोगामी संघटनांचं सरकार विरोधात आंदोलन. आंदोलनाच्या वेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट. आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राडा. कलिंगड खात असाल तर सावधान. मुंबईतल्या पायधुनीमध्ये कलिंगड खाऊन कुटुंबातील 4घांचा मृत्यू झाल्याची शक्यता. बिर्याणीनंतर कुटुंबातील 4घांनी खाल्लं होतं कलिंगड. राज्यातील पीटी शिक्षक खेळाच्या मैदानातून आंदोलनाच्या मैदानात. आझाद मैदानात पीटी शिक्षकांचं बेमुदत धरणं आंदोलन. गेल्या 20 वर्षांपासून पीटी शिक्षकांच्या पदभरतीकडे शासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप. ठाण्याच्या भाईंदर पाड्यामध्ये तुफान हाणामारी. बाउन्सर्स आणि गावकऱ्यांमध्ये हाणामारी. सरनाईकांच्या कंपनीच्या बाउन्सर्सनी मारहाण केल्याचा आरोप. नाशिकच्या एमव्हीपी मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्टचा अपघात. महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर लिफ्ट पडली. लिफ्टमध्ये वस्तू ठेवत असताना घडली दुर्घटना. अमरावतीच्या परतवाडामधील व्हायरल व्हिडिओ प्रकरणामध्ये आणखी एक 16 वर्षांची पीडिता आली समोर. आतापर्यंत 2 पीडितांनी समोर येऊन दिली आहे अन्यायाची माहिती. नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी. गर्भवती असल्याचं कारण देत जामिनासाठी अर्ज. गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार. एसआयटीच्या धाडीपूर्वीच ती निसटली. आधी वादग्रस्त वक्तव्य आणि त्यानंतर लावला शिवरायांचा फोटो. बागेश्वर बाबाच्या रामकथेच्या मंचावर शिवरायांचा फोटो. वादग्रस्त वक्तव्याचा निषेध झाल्यानंतर शिवरायांचा जय जयकार. दुष्काळामध्ये 13वा महिना. खत टंचाईच्या काळातच आता माफदा विक्रेते आजपासून बेमुदत संपावर. राज्यात उष्णतेची लाट येणार. उष्णतेचा येलो ऑरेंज अलर्ट जारी. अकोला, अमरावती या जिल्ह्यांमधलं तापमान 46 अंश सेल्सिअसच्या पार.